नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, आरएमओ जिल्हा रुग्णालय सोलापूर. हा एअर ॲम्ब्युलन्सचा महाराष्ट्रामधला सर्वात प्रथम जो प्रकल्प माननीय आमचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आमचे कमिशनर साहेब, त्याचप्रमाणे आमचे पुणे परिमंडळाचे आमचे उपसंचालक डॉक्टर भगवान पवार सर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पहिल्यांदा सुरू झाला. त्याचा उद्देशच असा होता की तातडीच्या परिस्थितीमध्ये एअर लिफ्ट करता यावं पेशंटला आणि त्याला उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी. आज आमच्या 3 रस्ता शिबिर, जिथे आमचं ट्रॉमा आयसीयू सेंटर आहे, आपल्याला माहिती आहे की माननीय कलेक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरामध्ये एकूण 11 ट्रॉमा आयसीयू सेंटर्स आहेत आणि फील्डमध्ये पण 10 सेंटर्स आहेत. त्या ट्रॉमा आयसीयूच्या सेंटरला 3 रस्त्याच्या आमचा एक पेशंट आला आणि त्या पेशंटला गेल्या 2 दिवसापूर्वीची त्याला चेस्ट पेनची हिस्ट्री होती. त्याला छातीमध्ये दुखत होतं आणि सकाळी 10च्या सुमारास त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारची लक्षणं ही हृदयविकाराची असू शकतात. त्याप्रमाणे आमच्या 3 रस्ता शिबिराच्या डॉक्टरांनी त्याला स्टॅबिलाइज केलं, म्हणजे त्याला स्थिर केलं. त्याच्या पुढील त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स असणार तर ती थांबवण्यासाठी प्रयत्न केले आणि नंतर तो जो पेशंट होता तो साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये आमच्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथे शिफ्ट झाला. तिथे आमचे एसीएस जे आहेत डॉक्टर क्षीरसागर सर, आमची तिथली पूर्ण अॅनेस्थेशियाची टीम, फिजिशियनची टीम, यांनी पेशंटला त्याच्या पुढची ट्रीटमेंट देऊन स्टॅबिलाइज केलं. आणि त्या सगळ्यांच्या निरीक्षणामधून असं लक्षात आलं की पेशंटला तातडीच्या उपचारासाठी कदाचित अँजिओग्राफी लागेल, माहित नाही पुढे अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी देखील लागेल. त्याच्यासाठी त्याला यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटचं नाव काय आणि वय किती आहे? शिफ्ट करण्यात आलं. पेशंटचं नाव आहे बाळू पडळ आणि साधारण 50 वर्षाचा हा इसम आहे. रेग्युलर वारी करणारा इसम आहे, चालत वारी करणारे हे गृहस्थ आहेत. आणि पेशंट हे आहेत लाड सावंगी, छत्रपती संभाजीनगरचे. हे नियमित वारीला येतात, पण यांना त्रास झाल्याबरोबर अतिशय तत्परतेने आरोग्य विभागाची टीम तिथे दक्ष होती आणि त्यांना आपण आता एक 5 मिनिटापूर्वी आपण लिफ्ट केलेलं आहे. यशोधरा रुग्णालय हे जे एम्पॅनल हॉस्पिटल आहे आमचं, त्या तिथल्या रुग्णालयाच्या सर्व कार्डिओलॉजिस्टशी, हृदयविकार तज्ज्ञांशी देखील बोलणं झालेलं आहे. तिथे पण आमची ॲम्ब्युलन्स रेडी आहे आणि अशा पद्धतीने साधारण 22 मिनिटांमध्ये पेशंट इथून सोलापूरला एअरपोर्टवर शिफ्ट होईल आणि तिथून तातडीने त्याला पुढचे उपचार चालू होतील. दिखावा केला जातो अजिबात असं नाही. विषय असा असतो की ज्या पद्धतीच्या तज्ज्ञ उपचाराची गरज असेल, आता हा पूर्ण टीमने हा डिसिजन घेतलेला असतो. आमच्या टीममध्ये अॅनेस्थेटिस्ट असतात, फिजिशियन असतात, मेडिकल सुपरडेंट असतात. त्यांच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला असतो आणि आपल्याला ह्याचा सगळ्याचा उद्देश काय आहे की पेशंटचा जीव वाचावा, त्याला तातडीचा. आपल्याला माहिती आहे की पेशंटला गेल्या 2 दिवसापासून त्रास होत होता, पण बऱ्याच वेळेला रुग्ण अंगावर काढतात आणि नंतर असं लक्षात येतं की पेशंट जरी वरवर जरी आपल्याला स्टेबल दिसेल असला तरी त्याच्या हृदयामधली गुंतागुंत आपल्याला कळणं हे गेले ते परत पण इकडे आता तो एअरपोर्ट अथॉरिटीचा विषय आहे. त्याच्यावर मी भाषण नाही करू शकत. ती येणार ना, एअरपोर्ट येणार. आता जे काही त्यांचे नॉर्म्स असतील DGCA चे, त्याच्याप्रमाणे ती इथे येईल. धन्यवाद.